बाळूमामाच्या नावानं चांग भलं. ओम प्रभु रामचंद्र महाराज की जय, कृष्ण भगवान की जय. ओम श्री गणेशाय नमो नमः. ओम सरस्वते नमः. एकदा हरिवडे मामा पाशी आले असता भेटण्यासाठी, तेथेच रात्री मुक्कामाशी राहावे लागते तयांना. रात्रीचे होतसे भोजन गणा, रात्रीचे होतसे भोजन, गप्पा गोष्टी होती करुण. मग मामा ओढती चिलिम रात्रभरीच होताली. मामा वडेरास बोलती, तंबू मध्येच झोप मंचका खालती. मामा सारख्या दिव्य विभूती संकोच वाटे वडेरास. आपण सामान्य प्रापंचिक, मामा विभूती स्वरूप सलगी अथवा जवळीक. योग्य नव्हे ऐसा विचार. आपली आज्ञा म्हणून झोपेन तंबू बाहेर जाऊनी, मजशी तेच निद्रा करणे अप्रशस्त वाटतशी. मामा म्हणतात त्यास प्रेमे, बाहेर झोपशी खुशाल झोपणे. स्वय होती निद्राधीन तंबू मध्ये आपण. उत्तर रात्रीच्या सुमारास अचानक जागे वडेरास. दृश्य पाहते समोर भयानक, सर्वांगास घामये. पाशिक श्री विलक्षण भडक गुलाबी वस्त्र परिधान. पायी पैंजन ऋण झुन, उलटी पावले असलेली त्याच आवाजाने जाग. घामाघुम होय सर्वांग. इतक्यात मामाची हाक सजग, हरे हरे झोपलास ना. डोळे घेतले घट्ट मिठुनी, डोक्यावरून पांघरुण. बोलती बंद बोबडी वळून, काय देणार उत्तर. सकाळी फटफटीत उजाडल्यावर मामाशी पुसती हरी वडेर. रात्रीची उलटी पावलाची कोणणार. घाबरून गेलो मी. मामा म्हणते असल्या पुष्कळ येतात बऱ्याच वेळा. तो घाबरू नये म्हणून तुला आता झोप म्हटले होते. मामा प्रत्यक्ष ईश्वर, कैलासपती शिवशंकर. भूतगण पिशाच निशाचर, भेटी सैती तयांची. मामांचे चरित्र संपूर्ण, सामान्यास न होय अकलन. मनुष्य मात्र आपण पूर्ण, काय पाड बुद्धीचा. अनेक भक्तांच्या सहयोगे करुण, अल्प स्वल्प चरित्र लिखाण. यथाशक्ती यथा ज्ञान, तयाशी अर्पण सर्व भावे. हाची गद्य लेखकाचा भाव, सेवानंद अनुवादितो. यथा स्वभाव पूर्णतः वर्णन प्रभाव, अशक्य प्राय कोणासही. भजन मंडळीत गान निपुण, वसंतराव नाईक नामे. संकेश्वर ग्राम्याशे मुक्काम, त्यांचे घरी श्री मामांचा. 45 साल भंडाऱ्यास वसंतरावाशी बोलावित. आताची निघणे आपणा सोबत, मामा तयास सांगती.
घरी परिस्थिती अति दारुण, पत्नी रुग्णशय्येवरी पूर्ण, पोटी वेदना सह्य दारुण, शस्त्रक्रिया लागेल करावी. ऐशे शल्य विशारद म्हणती, वसंतराव खिन्नती, घोर प्रसंगी ऐशे विपत्ती, येणे कैसे घडेल विनविती. मामा म्हणते वसंतरावा प्रत, अरे तुझी बायको नाही मरत, 5 मुले होणार आहेत. भजनाशी मज सोबत, नारळाशी भंडारा लावून, सौंदबाई वरुण उतरून, तिच्या उशास ठेवती आपण. वसंतराव होते अस्वस्थ, नारळ हलवू नकायसे, मामा सांगती सर्वाते, कशी बशी लावून व्यवस्थित. वसंतराव निघते मामा सवे. अजूनही नसे अपत्य, त्यात अत्यंत रुग्णायत, दृढ विश्वासापासून मामा सोबत भंडारा यात्रेस येती. 2 दिवस मुक्काम पूर्ण, भजन सेवा करते अर्पण. भंडारा नारळ प्रसाद घेऊन, स्वगृही परतून येताती. घरातील पाहून दृश्य आश्चर्य वाटे तयास, उठून पत्नी स्वयंपाकास लागलेली असता पाहती. या अनुभवापासून न चुकविती भंडारा यात्रा आपण. आपुली हयात नित्य नेम पूर्ण, अखंड चालविते गान सेवा. यात्रेत पंचामृत तयार करणे, सर्व भक्ताशी वाटणे, ही सेवा दरसाल करणे. व्रतस्थपणे वसंतराव मामाचे समाधी नंतर, जेव्हा होतसे भंडारा यात्रा, जातीनेशी हजर सेवा सत्रा, चालविते आत्मापुरासी. अत्यंत निश्चम एकनिष्ठ मामांचे जे असते भक्त, त्या मंडळीमध्ये ज्येष्ठ ऐशी योग्यता तयांची. संकेश्वरीची भजन मंडळी मामाशी प्रियते वेळी, समस्त भक्ताशी सांभाळे परस्पर स्नेह भाव. शंकरराव सरनायक नामी, व्यक्ती कोल्हापूर ग्रामी प्रसिद्ध असते. भजन मंडळीमध्ये ख्याती, अत्यंत सुरेल गायकी. तयाशी भजनाश्या नावे, ऐशा सर्वांच्या मनोदय. मामांशी विनविती सर्व भावे, भजन मंडळी संकेश्वरीची. अरुण सरनायक नामे विख्यात, प्रसिद्ध चित्रपटाभिनेते. शंकरराव तयांचे चुलते, महाराष्ट्र कोकिळ या नामे. मामांच्या आमंत्रणावरून कापसे नजीक कोलेवाडी ग्राम, भंडारा यात्रा फाल्गुनी. शंकरराव सरनाईक येती, संगीत सेवा जागरण. एकाहून एक श्रेष्ठ संगीत रत्न, गान कुसरी अति निपुण. गंधर्वपुरी अवतरली, रात्रभर विना घेऊन. मामा उभे श्रवणाशी जाण, मंत्रमुग्ध श्रोते संपूर्ण. सूर्योदय होता येती भानावर, सूर्यबिंब येतसे वरती. मामा विना देती दुसऱ्या हाती. अपूर्व भजनाची समाप्ती, परम सुख सोहळा. जवळ चिकोत्रा पात्रासी, सर्व स्नानादी आवरती. प्रसाद भोजने आटोपती,
आता निरोप सर्वाशी भंडारा प्रसाद नारळ मामा बैसते बैठकीवर पहिला मान भजनी मंडळ आदी तयास बोलविती शंकरराव सरनाईकासाठी मामा 2 ताटे करविती भंडारा पुडी व नारळ 1 ताटी 1 ताटी सहस्र रुपये मामा म्हणती सरनाईकांना समोरील ताटे 2 तुझं कोणते हवे ते जाणून तूच गे उचलुनी सरनाईकांना पडे पेचा रुपये घ्यावे तर प्रसादा शिटाचा प्रसाद घ्यावा तर प्राप्ती नाहीच संभ्रमात पडती ते उगीच उभे राहती स्तब्ध अरे गप्प का मामांचे शब्द निर्धार करून उठते प्रारब्ध प्रसादाचे ताट उचलले आले का तुला देवान खरोखर काय अक्कल दिले हे खर हा नारळ पूजने देवाऱ्यावर प्रतिवर्षी बदलून घेत जाणे प्रसादाने आशीर्वादाची घेऊन परतती कोल्हापुराशी त्याच वर्षी श्रावण मासी मेळा व्यास जाती संगीताच्या नवी दिल्ली ते जाती उत्तम गायकांच्या संमेलनाप्रती गायकाच्या संमेलनाप्रती आकाशवाणीचे स्पर्धेमध्ये ती प्रथम स्थानी हिंदुस्थानात 1 लाख रुपये बक्षिसा यश कीर्ती आणि वैभवास थोर घेऊन बहुमानास कोल्हापुरास परतती महाराष्ट्राच्या शहरातून गानसभा देती गाजवून महाराष्ट्र कोकिळ बहुमान सर्वादरे बोलाविती सर्व देशातील सर्व प्रांत वैभवाची होय बरसात कलेच्या समृद्ध शिखराप्रत तुच्चपदे विराजमान फाट प्रेम प्रसिद्धी सद्भाग्येची प्राप्त सद्बुद्धी ईश कृपेची प्राप्त सर्व संधी म्हणून त्यास आठवावे सलगपणे वर्षे 4 5 मामाच्या भंडार यात्रेस येता भजन सेवा सादर करिता शंकरराव सरनाईक परंतु माणसाची बुद्धी कशी पालटी केव्हा कधी कर्मभोग असते प्रारब्धी उद्भवती मनी विकल्प 6वे वर्षी मामांचे भक्त कोल्हापूर जाती शंकरावाप्रत भजन गायने सप्ताहात आमंत्रण देण्यासाठी सप्ताहात भजनात गायन गैरसोयाने श्रोते अजान आणि बिदागी कारण नारळाने भंडारा इतरत्र सर्व कार्यक्रमास बिदागी 1000 रुपयात तेव्हा बिनप्राप्तीच्या व्यवहारात व्यर्थ कासया श्रमावे विकल्पाचे बीज अत्यंत सूक्ष्म विस्तारते क्षणेक करते भस्म आत्मनाश करण्या कारण आपुल्या मनीच उपजते मंडळी सांगती प्रकृती कारण पोटात कळे तसे म्हणून थातुर मातुर उत्तरे बोळवण मामाशी सांगा म्हणती आमंत्रणास आलेली मंडळी निरुत्तर होतात ते वेळी सत प्रेरणाच नसे जर मुळी निद्रेच्या सोंगास काय उठविणे मंडळी उणे मामा प्रती सर्व वर्तमान सांगती मामा मुखे शब्द उच्चारती अस पोटात कळा ग्रंथिदास बोधी मूर्ख लक्षणा आणि पडत मूर्खा लक्षणा जगात त्याहुनी मूर्ख विलक्षण जे संकटास आमंत्रिते कृण रोगाने दारिद्र्यान
मागून घ्यावे ऐसा प्रवादांत तथापि त्याची मागती हतभाग काय म्हणावे आपामर पुढे शंकरावा शिखरोकर उद्भवे पोटदुखीचा जार नाना औषधे उपचार शस्त्रक्रिया ही जाहली अनेक उपचार औषधासाठी खर्च होतसे खंडो गणती आणि त्यात नसता प्राप्ती साठले पुरणार कोठवर शंकराव पुरते होते कंगाली आणि वरती कर्जाचे डोंगरा खालावली प्रकृती नगे उभारा त्यातच त्यांचा अंत होय गल्लीतील मंडळी कोणी आपापसात काढते वर्गणे अंत्यसंस्कारास देवने पंचगंगे तिरी निरोपिती मामांच्या आशीर्वादाने उत्कर्षा झटकती त्यांच्याच आमंत्रणासह मनुष्य स्वभावा विशेष अंतर्मुख होऊन विचार करणे आपणास लाभला देह सुंदर मनुष्य जन्माने परिसर आजाने दिला त्याचाच विसर घडदशे आम्हाशी त्याच कृपेविषयी कृतज्ञ खरोखरीच कामनापासून इमानीपणाचे वर्तमान आपणाशी घडतसे का या सांप्रती म्हणून विशेष द्रव्य प्रलोभनाच्या पडतो भरिसा व्याहता धावणे पैशा पाठी सा देवास जाती विसरोनी इति श्री आत्मापूर स्थित ब्रह्मयोगी सद्गुरु बाळू मामा लीला चरित्र ग्रंथे द्वादशाध्याय श्री साम सदाशिवार्पणमस्तु शुभम भवतो ओम श्री संत सद्गुरु बाळूमामाच्या नावानं चांग भलं सद्गुरुनाथ संत कैकाळेश्वर महाराज की जय पुंडलिक वरदे हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय।